राजधानी दिल्लीमध्ये राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे। आपल्यासोबत शिवसेनेचे नेते माजी मंत्री अर्जुन खोतकर साहेब आहेत। खोतकर साहेब, ऑपरेशन टायगर यशस्वी होतंय का? वर्धापन दिनाच्या दिवशी मोठा झटका बसण्याची शक्यता आहे। नाही, मला खरंच या ऑपरेशन टायगर बद्दल काही माहिती नाही आणि खरं तर ऑपरेशन टायगर यशस्वी होईल न होईल मला माहीत नाही, परंतु महाराष्ट्राने बघितलेलं आहे वारंवार की महाराष्ट्राचा खरा टायगर एकनाथ शिंदेच या ठिकाणी आहेत। त्यामुळं असे अनेक ऑपरेशन टायगर माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी यशस्वी केलेले आहेत। असं काही होत असेल तर तेही ते यशस्वी करतील असं मला खात्री आहे। पण हे सहाही खासदार आज दिल्लीमध्ये आहे, शिंदे साहेब दिल्लीत आहेत। मोठी घडामोड राज्याच्या राजधानी देशाच्या राजधानीमध्ये घडताना पाहायला मिळते। कुठेतरी यांच्या मनामध्ये खतखत होती। नाही, मला माहीत नाही खरं तर ऑपरेशन टायगरबद्दल, कारण की त्या प्रोसेसमध्ये आम्ही नाहीत। परंतु एका पक्षाच्या कार्यकर्त्याला त्या पक्षामध्ये बाहेरच्या पक्षातले 6-6 खासदार येतात, हे कोणाला आवडणार नाही? जसं सामान्य शिवसैनिकाला आवडेल तसं मलाही आवडतं। आपल्याकडे आपल्या पक्षामध्ये येतात तर ताकद आमची वाढते आणि ताकदीचे माणसं आहेत, आले तर आनंद आहे, स्वागत आहे त्यांचं। बरं, ओमराजे किंवा संजय जाधव हे तुमचे जुने मित्र आहेत। या संदर्भात तुम्हाला थोडीफार तरी माहिती असेल। अर्थात ओमराजे आणि संजय जाधव तर त्यांना परभणीमध्ये बॉस म्हणूनच ओळखलं जातं। अत्यंत निष्ठावान, वारकरी, शुद्ध चारित्र्याचा माणूस आहे। त्यांच्याविषयी मनामध्ये आदर खूप आहे आणि आला तर ताकद वाढेल पक्षाची। पण ही सगळी घडामोड घडत असताना संजय राऊतांनी एक विधान केलंय की 15 कोटी ऍडव्हान्स दिले गेले। त्यांनी रात्री ट्विट पण केलंय, आरोप केलाय। आरोप दुसरे काय करू शकतात? स्वतःचे माणसं सांभाळता आले नाही हे सांगतात का? ते सांगू शकत नाही। मग आरोप काहीतरी केलं पाहिजे म्हणून तसा घाणेरडा आरोप करतात। त्या आरोपात काही तथ्य नाही। त्या आरोपाला काही तथ्य नाही असं अजिबात म्हणायचं। अजिबात बरं, अंबादास दानवे म्हणतात की हे सगळं जे करतात हे भाजप करते, शिंदेमध्ये ताकद नाही। अहो, शिंदेची ताकद काय बघितली? वारंवार या देशाने, राज्याने माननीय शिंदे साहेबांची ताकद बघितलेली आहे आणि शिंदे साहेब, मी मगाशी म्हणल्याप्रमाणे खरा टायगर तोच आहे राज्याचा। बरं, आता विरोधक सुद्धा टीका करू लागले आहेत। नाना पटोले असं म्हणतायत की शिंदेच्या खासदारांना ठाकरेंच्या खासदारांना 25 कोटीपेक्षा अधिक पैसे दिले गेले। भाजपनं बंगालमध्ये पक्ष फोडले, आता महाराष्ट्रात सुद्धा पक्ष फोडणं हे काम चुकीचं हो, काहीतरी असं चुकीचं बोलून हे करतात। काहीतरी तुम्ही देऊन टाका, पहा पैसे येतात तुमच्याकडे लोक, तुम्ही करून बघा ना। नाही होत असं, असं पैशावर कोणी विकलं जात नसतं। या सर्व चोथांड आहे। पण हे ऑपरेशन टायगर नसून ऑपरेशन गिधाड असल्याची खोचक टीका नाना पटोले करतायत। नाही, नानाभाऊ या राज्यातले ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी संयमाने बोललं पाहिजे या सर्व विषयाला धरून। ते विधिमंडळाचे अध्यक्ष राहिले, आता आम्ही काही बोललो तर त्यांना सहन होईल का? मित्र म्हणून आम्ही त्यांना बोलत नाहीत, परंतु संयमाने बोललं पाहिजे। त्यांच्या बोलण्याला काय अर्थ? बरं, पण संजय राऊतांनी असा दावा केला होता की 9च्या 9 खासदार ठाकरेंसोबत आहे, त्यांनी आई भवानीची शपथ घेतलेली आहे। मात्र आता कुठेतरी वेगळीच घडामोड घडताना पाहायला मिळते। उद्या हे यशस्वी होऊ शकतं का आणि तुम्ही स्वागत कराल काय? स्वागत आम्ही करणारच आहेत ते आले तर, परंतु आता देखो, आगे आगे देखो क्या होता है। गोळा मैदान समोर आहे, काय फार कालावधी लागणार नाही जर होत असेल तर। थँक्यू, वर्धापन दिनी झटका बसू शकतो। धन्यवाद। आता काय तर एकूणच आपण पाहतोय की हे होते शिवसेनेचे नेते आमदार अर्जुन खोतकर। खासदार जर आमच्याकडे आले तर त्यांचा अर्थात आम्ही स्वागतच करू, अशी प्रतिक्रिया जी आहे ती अर्जुन खोतकर यांनी दिलेली आहे। रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, जालना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।